मुंबई अहमदाबाद महामार्ग बुडणार। नमस्कार, मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह। वसई विरार महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रमेश मनाले यांच्या बेकायदा बांधकामांना अभय देऊन वसुली करण्याच्या धोरणामुळे मालजीपाडा ते बापाणे या दरम्यान मुंबई अहमदाबाद महामार्ग बुडणार असून 8 ते 10 दिवस महामार्ग बंद राहील अशी परिस्थिती उद्भवेल। महापालिका मुंबई अहमदाबाद महामार्गालगतच्या बेकायदा बांधकामांना उघडपणे अभय देत आहे। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पावसाळ्याआधी महामार्गाची पाहणी केली, परंतु वासमारा पुलाच्या बाजूला होणाऱ्या बेकायदा बांधकामावर तसेच बंद झालेल्या नैसर्गिक नाल्यावर पालिकेने अद्याप कोणतीही कारवाई केली नाही। त्यामुळे महामार्ग पाण्याखाली बुडून प्रदीर्घ काळ वाहतुकीसाठी बंद राहणार आहे। याबाबतचा आपण अधिक तपशील पाहू। मुंबई अहमदाबाद महामार्गालगत मौजे बापाणे हद्दीत नैसर्गिक नाल्यामध्ये 20 फुटांचा बेकायदेशीर मातीचा भराव करण्यात आला आहे। या ठिकाणी माती भराव करण्यासाठी अवघ्या 1 एकरच्या क्षेत्रात माती भराव करण्याची परवानगी देण्यात आली होती, मात्र माती भराव 6 एकरवर करण्यात आला। विशेष म्हणजे नैसर्गिक नाला माती भराव करून पूर्णपणे अरुंद करण्यात आला आहे, नंतर पुढे तो पूर्णपणे बंद झाला। जमीन मालकाने बेकायदेशीरपणे माती भराव करून नैसर्गिक नाला अरुंद केल्यामुळे या ठिकाणी पावसात मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली जाणार आहे। वसई विरार महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रमेश मनाले यांचे बेकायदा बांधकाम करणाऱ्या माफियांना अभय मिळत असल्यामुळे नाला बंद करून लगत बेकायदा बांधकाम सुरू आहे। आधीच या ठिकाणी कमरे इतके पाणी पावसाळ्यात साचते। पूर्वीचा जो नैसर्गिक नाला होता तो नैसर्गिक नाला इतर ठिकाणी माती भराव झाल्यामुळे पुराचे पाणी वाहून नेण्यास कमी पडत आहे। वरच्या बाजूने असलेला राखीव वनांचा डोंगर, त्या डोंगरातून येणारे नैसर्गिक नाल्याचे पाणी, कामणच्या खाडी पात्रातील पुराचे अतिरिक्त पाणी विशेषतः या नाल्याने पुढे जाऊन खाडी पात्राला मिळते, परंतु या ठिकाणी जमीन मालकांनी बेकायदेशीर माती भराव करून नैसर्गिक नाला अरुंद करून त्याचा प्रवाहच बंद केला आहे। त्यामुळे मुंबई अहमदाबाद महामार्ग या पावसाळ्यात पूर्णपणे बुडणार आहे। मागील पावसाळ्यात मुंबई अहमदाबाद महामार्ग काही दिवस बंद होता, परंतु बापाणे हद्दीत वासमारा पुलाच्या बाजूला होणाऱ्या नैसर्गिक नाल्यातील मातीच्या भरावामुळे येत्या पावसाळ्यात महामार्ग सलग 2 ते 3 दिवस बंद पडणार आहे। यावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि वसई विरार महानगरपालिका तसेच महसूल प्रशासन अद्याप गंभीरपणे माती भरावाच्या बाबतीत भूमिका घ्यायला तयार नाही। सध्या वासमारा पुलाच्या बाजूला जो माती भराव नैसर्गिक नाल्यावर सुरू आहे त्या भरावाच्या संदर्भात वरच्या बाजूला असलेल्या आदिवासी पाड्यातील वस्तीच्या वतीने एका आदिवासी नागरिकांनी तक्रारी अर्ज करून नैसर्गिक नाल्यात झालेला माती भराव काढण्याची मागणी केली आहे। शिवाय महसूल खात्याची फसवणूक करून खोटी माहिती देऊन 1 एकरची परवानगी घेऊन 6 एकरवर मातीचा भराव करून नैसर्गिक नालाच बाधित करणाऱ्या जमीन मालकाविरोधात आणि माती भराव करणाऱ्या विरोधात थेट वसई तहसीलदारांनी फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी आता जोर धरत आहे। आणि महत्त्वाची बाब म्हणजे तहसील कार्यालयाकडून माती भरावाची परवानगी घेताना तहसील कार्यालयाला खोटी माहिती देण्यात आली। CRZ मध्ये क्षेत्र समाविष्ट असताना सदरची माहिती वसई तहसील कार्यालयापासून लपविण्यात आली आहे। ज्या माती भरावामुळे राष्ट्रीय महामार्ग येत्या पावसाळ्यात सलग 3 ते 4 दिवस बंद राहणार आहे। अशा माती भरावावर महसूल विभाग काय करते हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे। अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राइब करा व बेल बटन दाबा। धन्यवाद।